विजयजी नडगे म्हणजेच स्वराज विजय नडगे आणि नक्कीच त्यांची कन्या धनश्री विजय नडगे हिच्या नावाने मात्र आपण बघितलं तर नक्कीच म्हणजे त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेले आहेत. आणि बघितलं पण तर मग जी शेवटची ट्रॉफी म्हणजे 7व्या क्रमांकाची ट्रॉफी आहे ना ते देखील आम्हाला स्पॉन्सर्स केली आहे. तर ग्रुप ग्रामपंचायत चंद्रपाडाचे विद्यमान सरपंच बघितलं आपण तर बघा दिनेशदादा काटेल यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेले आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्या वेळेला आपण बघितलं विश्लेषण करायचं झालं तर आपण जाऊया आता मॅचच्या दिशेने होती सुरुवात. ओपनिंगची जोडी दाखल झालेली आहे आणि या ओपनिंगच्या जोडीवर सर्वस्व जबाबदारी असेल. बघा मित्रांनो, मी आधीच उल्लेख केला होता ना जेव्हा मॅचमध्ये 28-27 धावा केल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये कामन टीमकडे गोलंदाजी चांगली आहे आणि त्यांनी त्या गोलंदाजीच्या जोरावर तो सामना जिंकून देखील दाखवला. आता या मॅचमध्ये समोर आहे सचिन नॉन सेकंडकडे आदित्य. पहिला चेंडू फेकला गेला, अगदी दिशाहीन चेंडू देखील पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या क्रमवारीमध्ये थोडा बदल पाहायला मिळतोय आता कारण की गोलंदाजी क्रममध्ये विकास मशेला पहिले षटक सोपवलं आहे. का सोपवलं आहे तर मग काहीतरी गेम प्लॅनिंग असायला हवी. विकेट किपर मात्र आपण बघितलं तर विकास वायडा एक चतुराई गेम प्लॅनिंग करण्यासाठी माहीर असतात. बॅटची कडा इथे झेल ड्रॉप. कुठेतरी आता विकास यांच्या मनामध्ये प्रश्न देखील निर्माण झाला असेल. कदाचित मी शॉट आलाय अगदी लॉंग असतो तर मग कॅच पकडला असता परंतु झेल ड्रॉप झाला. सचिनला जीवनदान मिळालं. पहिला चेंडू सचिन कावळे क्लास म्हणजे सचिन क्लास मात्र आज कदाचित तो दर्शवण्याचा प्रयत्न देखील करतील. त्यांच्याकडे आपण बघितलं तर टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट आणि सी फॉर क्लास. क्रिकेटमध्ये हा नक्की त्यांचा दर्जा आहे. आदित्य स्ट्रायकर एंडकडे मनगटी फटका उडवलाय हवेत. फिल्डर आहेत तिकडे. झेल मात्र पकडला जाईल. ताकद नव्हती, एलिव्हेशन नव्हतं, तेच प्रमुख कारण. फटका फसला आणि फलंदाज मात्र पाहिला बाद होतोय. पहिला मोठा धक्का इथे दिला जातोय. गावदेवी कामन संघाला आदित्यच्या रूपाने परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. 2 आकड्यावर पहिला गडी बाद. क्रिकेट हा खेळ स्वस्त आहे कारण की आपण जसं विचार करूया ना आपण विचार करतोय तसं घडत नसतं. त्या विचाराचं काहीतरी वेगळं घडत असतं. हा विचार आपण बघितलं की होता आता बॅटरचा की मोठा फटका खेळायचा पण तो विचार चांगला होता परंतु त्या विचाराला पूर्ण करत असताना ती गोष्ट म्हणजे ताकद ती नव्हती त्या फटक्यामध्ये. एलिव्हेशन नक्कीच तितकं मिळालं नाहीये. फटका फसला, विकेट डाऊन झाला. राकेश आलेत खेळण्यासाठी. बॅटचा फ्लो हवेत आहे. केतन झेल पकडतायत. सलगची दुसरी विकेट विकासला मिळते. गोलंदाज मात्र विकास मत्स्य पाहतो या वेळेला. गोलंदाजी मार्गवर विकेट हॅट्रिकच्या दिशेने मार्गस्थ करत असताना लागोपाठचा दुसरा धक्का गावदेवी कामन संघाला लागत असताना विकेट डाऊन. दोन चेंडू 2 विकेट हॅट्रिक वर येताना पाहायला मिळतात आता मिस्टर विकास. पहिल्या मॅच मध्ये विनोदने हॅट्रिक पूर्ण केली. या मॅच मध्ये विकास हॅट्रिक पूर्ण करतील का? सल्ला तर त्यांना दिलाय पण तो फायदा किती मिळेल? हॅट्रिक विकेट मात्र आपण बघितली तर मिळवली नाही इथे. तर मग सन्माननीय अनंताजी महाळी साहेब, अशोकजी भीमराव साहेब ह्यांच्या माध्यमातून मिळतील 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्यात नंतर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाच्या माध्यमातून पारितोषिक मिळेल 300 रुपये म्हणजे एकूण 800 रुपयाचा पारितोषिक हॅट्रिक साठी आहे. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय परंतु हा पुल मात्र गुल होत असताना पाहायला मिळतोय आणि हा चेंडू निघून गेलाय. अगदी
स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार हा आलाय चौकार प्लस नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. धन्यवाद. इजे बघा हे चित्र आहे ना की क्रिकेटच्या पटलावर एक चित्र कशा प्रकारे गेम खराब करू शकते. नो बॉल फ्रीटचा चेंडू आपण पाहतोय. देवजी महाळी साहेबांचं इथे शुभागमन झालंय. वेलकम मनपूर्वक स्वागत साहेब आपलं देखील. फ्रीटचा चेंडू सरळ खेळला विश्व मध्ये फटका आपण पाहिला. वाईड स्ट्रॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत तिकडे केतन. चांगली फिल्डिंग देखील झाले. 2 धावा मात्र या फटक्यावर जोर मी दिलं. टीमच्या टोटल मध्ये होते वाढ. आता या खेळाडूने मात्र सर्वस्व जबाबदारी स्वीकारली आपल्या संघाची. मिस्टर चेतन रन मशीन आहे गावदेवी कामण संघाची आणि ती रन मशीन मात्र फायर होताना पाहायला मिळते. आता उंचावून खेळलाय फटका. उंची जास्त लांबी कमी. विनोद आहेत तिकडे नाही करणार कोणती चुकी. चांगला कॅच पकडला. विकेट मिळेल. चेतनला देखील केले बाद या पहिल्या ओव्हर मध्ये. थँक्यू डीजे. मी बघा मी 2 पुढील जे संघ आहेत ना आई दुधाई स्पोर्ट्स आसरोटीपाडा चिंचोटी आणि एकदंत स्पोर्ट्स पागीपाडा जे कर्णधार असतील त्यांना मी ऑफिशियल पहिला कॉल देऊन ठेवतोय की तुम्ही तिसरं षटक येण्याच्या संपण्याच्या आधी तुम्ही इथे येऊन बसा. कारण की लगेच तिसरं षटक संपल्यानंतर टॉस करणार आहोत आपण आणि प्रतिक्रिया लगेच जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे मग तुम्हाला हा व्हेरी फर्स्ट ऑफिशियल कॉल देतोय. दोन्ही कर्णधार दाखल झाले असतील तर आपण मंचावर येऊन विराजमान व्हा आणि लगेच जसं षटक समाप्त होईल आणि टॉसला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. कारण की प्रतिक्रिया जाणून घेणे सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आमच्यासाठी. भूषण मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर हलक्या हाताने चेंडूला मात्र खेळलं गेलंय. एकदा मात्र मिळेल या एका चेंडूने आपण बघितलं तर षटक संपण्याचं नक्कीच कार्य केलं. इथून 10 धावा फलकावर. टीमची टोटल 10 म्हणजेच आणि तिथे 10 बनवत असताना 3 गडी देखील गमवावे लागले आहे गावदेवी कामण संघाला. परंतु या गड्यांचं किती नुकसान मात्र भोगावं लागेल का या दुसऱ्या षटकामध्ये. कदाचित ते लागू शकतंय कारण की मग बॅटिंग लाईनअप चेतनकडून चांगली उमेद होती परंतु ते अपयशी राहिले. भूषंत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सचिन आहेत. परंतु हे 2 खेळाडू मात्र खेळ मात्र सांभाळतील का की मग गोलंदाज विनोद खेळ खराब करेल या 2 खेळाडूंचा हे देखील पाहायला मिळेल आपल्याला. आपण पाहतो एक भव्य दिव्य आणि एक सुंदर देखणी अशी क्रिकेटची स्पर्धा म्हणजेच टेन्शनवरची एकमेव मात्रा म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाची ही महाजत्रा. आलेल्या तमाम खेळाडूंचं प्रेक्षकांचं पाहुण्यांचं आणि सगळ्यांचं अगदी शब्द सुनणाने हार्दिक स्वागत करतोय. VTSCA ऑफिशियल यूट्यूब चॅनल त्या जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत करतोय. भूषण दयात आपण पाहिलं यावेळेला हलक्या हाताने चेंडूला फ्लेस करतोय. ड्राईव्ह केला अगदी सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलेला फटका. 1 धाव मात्र मिळेल. टीमच्या टोटलमध्ये वाढ होईल 11. सचिन कवळेकडून चांगली अपेक्षित आता फलंदाजी असेल आपल्या संघाला. संघाचा विश्वास आहे. तारणहार खेळाडू आहे परंतु तारणहार खेळ करेल का करावी देखील लागेल त्यांना. अगदी वेगाने हाताळलेला चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु काय घडलं जातं. यस नो मात्र कॉलिंग बिघडलं होतं परंतु भूषण तयारीत होता की यस काय पण होते धाव पूर्ण करायची आहे आणि ज्याने मात्र आपण पाहिलं तर पुढाकार घेतला मग नकार घ्यायची गरजच नाहीये आणि त्याने दर्शवलं आणि एक मात्र एक ते चोरटी सिंगल कंप्लीट केली आहे. एका सिंगल नट 12 धाव फलकावर. विनोद राया त्यांचं षटक आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडू पहिल्या मॅच मध्ये विकेट टेकर बनले होते. हॅट्रिक पूर्ण केली होती विकेटची त्यांनी. हा वेगवान चेंडू तेज तर्रार अगदी आपण पाहिलं तर हार्ड लेनवर मात्र हाताळला जातोय. तिथून आपण पाहिलं अनिमान बाउन्स एक्स्ट्रा बाउन्स त्याला म्हणतात तो मिळतोय. त्यामुळे भूषणला जो मनासारखा शॉट खेळायचा आहे ना जो शॉट एक्झिक्यूट करायचा आहे तो यशस्वी होत नाहीये. आता बॅटमध्ये आलेला चेंडू परंतु लॉंगॉनला विकास आहेत. फिल्डर चांगला ड्राईव्ह होता. सिंगल मिळेल परंतु सिंगलने ती बाद बनणार नाही जी तुम्हाला बनवायची आहे. विश्लेषण करायचं झालं तर मग इथून टीमच्या टोटलमध्ये 1ने वाढ होईल. इकॉनॉमी हे षटक राहिलं गेलं. 4 मध्ये 3 आल्यात. सचिन कवळेचा क्लास
कदाचित बघायला मिळेल का आता इथे. फोर्स केलाय उंचावणं, केतन आहेत तिकडे, जजमेंट व्यवस्थित आहे, झेल देखील सुंदर कलेक्ट केलाय त्याने. विकेट मात्र मिळणार इथे सचिनची. महत्वपूर्ण धक्का क्रमांक 4, गावदेवी टीम पुन्हा एकदा अडचणीमध्ये आले. आता मात्र तारणहार कोण बनेल हे देखील पाहावं लागेल. घेऊ एक छोटासा ब्रेक. थँक्यू डीजे. विश्लेषण करायचं झालं तर मग विकेट नुकतीच डाऊन झाले. एकदंत स्पोर्ट्स पाकीपाडा टीमचे कर्णधार त्यांना देखील एक नम्र विनंती असेल तर तुम्ही आला असाल तर लगेच मंचाच्या दिशेने या, कारण की प्रत्येक संघाचं आम्ही मनोगत अगदी जवळून आणि जाणून घेतोय. स्पर्धेबद्दल एक प्रतिक्रिया आणि नक्कीच मग खेळ भावनाने पण विचार केला तर मग भरपूर काही अशा गोष्टी असतात आणि नक्की त्या गोष्टींची देखील चर्चा केली जाते. शेवटचा चेंडू असेल विनोद रायात पुन्हा एकदा इकॉनॉमिकल गेम चेंजर स्पाईल हाताळत असताना आपल्या संघासाठी. वेगवान चेंडू, गुरुनाथ मात्र स्ट्रगल करताना पाहायला मिळाले तिथे. डॉट चेंडूने षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावर पाहतोय 7च्या सरासरीने 14 धावा हा प्रत्यक्षात पाहतोय आपण. उर्वरित राहिला आता 6 चेंडूचा खेळ. किती धावा यायला हव्यात ज्या अनुषंगाने विचार केला तर मग कामांचा डगआउट विचार करत असेल कमीत कमी 10 ते 12 धावा. परंतु मग फिल्डिंग करणारा संघ विचार करत असेल की आपण कदाचित 6 धावा बस होतील, जास्त खर्च करू शकतोय. हे विचार असतील प्रत्येक संघाचे, परंतु कशा विचारांना मात्र पुढे घेऊन गेलं जाईल ते देखील पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. हेमंत त्या टॉवर मध्ये आता सज्ज झालेत बॉलिंग करण्यासाठी. हेमंत यांचा पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न हवे. दूरचा डिस्टन्स अंदाजात चुकला, वेगाने आले होते पुढे आणि नक्कीच त्यामुळे अतिघाई होती, त्यामुळे थोडंसं संकट आलं होतं. धावा 2 मात्र मिळाल्या. मोकळा श्वास घेतला असेल, कारण की गुरुनाथ हे आता या मॅच मध्ये आपलं लक्ष केंद्रित करतील का, करावं लागेल त्यांना देखील. चांगला खेळ आपल्या संघासाठी. तेच तर राड चेंडू देखील पाहायला मिळाला. टीमची टोटल 16 या आकड्यावर. कालचा दिवस आपण पाहिल्यानंतर मग 18 चेंडूमध्ये जवळजवळ 20 धावा चेस झाल्या नाहीत. 18 चेंडूमध्ये 19 धावा सुद्धा चेस झाल्या नाही आहेत या स्पर्धेमध्ये. हे चित्र आपण पाहिलंय. मग मी तर म्हणेन 20-25 धावा गुड टोटल इथे बनवू शकतोय. आणखीन एक वेगवान चेंडू, डॉट चेंडू. गुरुनाथ स्ट्रगल करतोय. हेमंतच्या समोर 3 चेंडू, धावसंख्या स्थिर 16. राहिलेले आता 3 चेंडू, मिनिमम 1-2 बिग हिट या 3 मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करावाच लागेल. सुरेख चेंडू, आणखीन एक डॉट आलाय. कुठेतरी गावदेवी कामांचा संघ अडचणीचा सामना करतोय, संघर्षमय क्रिकेट खेळतोय. हा संघर्षाचा काळ मात्र त्यांचा संपत नाहीये, हे चित्र दिसून आलंय. त्याच दरम्यान क्लीन बोल्ड केलंय. संघर्ष करत होता, स्ट्रगल करत होता फलंदाज गुरुनाथ, मात्र क्लीन बॉल यश मिळवलंय तिथे गोलंदाजीमध्ये हेमंतने. आणि महत्वपूर्ण धक्का क्रमांक 5 इथे आपण पाहिला गावदेवी कामन संघाला. वाढीचे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतंय. विलास शेवटचा बॉल असेल. हेमंत काय गेम चेंजिंग स्पाल त्यांचा देखील राहिलाय. शेवटचा चेंडू उडवलाय हवेत. गणेश चांगला कॅच पकडला. समाप्त झाली इनिंग. इनिंग मध्ये आपण पाहिलं तर लागलेले आहेत 3 षटकामध्ये
फलकावर फक्त 16 धावा, 17 धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी. भरपूर आणि भरपूर मित्र म्हणजे छोटं टोटल आहे, परंतु हे छोटं टोटल तितकंही छोटं समजू नका, कारण की या मैदानावर भरपूर काही गोष्टी आपल्याला घडत असताना देखील पाहायला मिळाल्यात. परंतु आणखीन काही अशा गोष्टी घडताना पाहायला मिळतील का, कारण की सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे संघ पहिल्या मॅचमध्ये विजय निर्माण केला होता, दुसऱ्या मॅचमध्ये तो मात्र ऊर्जा संचार करणारा खेळ त्यांनी देखील केला आहे. परंतु ती ऊर्जा संचार झाल्यानंतर या स्पर्धेमध्ये आज त्यांचा देखील विचार एक मोठा असेल की या स्पर्धेमध्ये सुपर 7चा नक्कीच लक्ष त्यांचंही देखील असेल. परंतु लक्ष असेल प्रत्येक संघाचं, परंतु त्यासाठी आणखीन काही मॅचेस खूप महत्त्वाचे आहेत. आणि मग त्यापैकी आणखीन एक पुढील मॅच जी 2 संघांच्या दरम्यान होते, एक दंत स्पोर्ट्स मस्किनपाडा संघ, बागीपाडा संघ आपण पाहतो, आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं तर असरोटी चिंचोटी दुधाई स्पोर्ट्सचा संघ पाहतोय. 2 कर्णधार आलेले आहेत आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय देवजी महाळी साहेबांना, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. टॉस आहे अगदी जो बनवला गेलेला आहे, खास हेड आहे एका बाजूने, दुसऱ्या बाजूने टेल आहे. आता कोण कॉल देतोय आपसमध्ये, चिंचोटी टीमकडून कॉल हेड येतोय टेल. साहेबांना विनंती करतो आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर विराजमान व्हा. मस्किनपाडा संघ म्हणजे एकदंत स्पोर्ट्स मस्किनपाडा संघ नाणेफेकी जिंकलाय. 4 ओव्हरचा मॅच आहे. तुम्ही काय निवडाल इथे? बॅटिंग करायची आहे तुम्हाला. भरपूर मी तर म्हणेन या स्पर्धेची चर्चा होते. कशी तयारी करून आलेत या स्पर्धेसाठी तुम्ही? आज टीम कडून काय परफॉर्मन्स असेल? कोणत्या खेळाडू नक्की चांगला खेळणार तुमच्यासाठी? आहे दुर्वेश आहे, धीरज आहे, मी आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणार तुम्ही, जे आयोजन केले गेले सातवेली संघाच्या माध्यमातून? खूप सुंदर. नक्कीच आमचे कर्णधार थोडेसे कमी बोलतायत म्हणून त्यांना जास्त विचारत नाही, शुभेच्छा देखील देतोय त्यांना. असोटी टीमकडे जाऊया आपण. त्यांच्याकडे टॉस जिंकला असता काय निवडलं असतं आपण? फिल्डिंगच. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालंय. असोटी संघ पण बघितला भरपूर क्रिकेट खेळतोय, परंतु त्यांना यश कुठे मिळत नाही. त्याचं कारण जाणू शकतो की कुठे तुम्ही चुकतायत तुमच्या संघामध्ये? कारण की प्रॅक्टिस नाही आहे. प्रॅक्टिसचा अभाव नक्कीच जाणवते, कारण की आपल्याकडे थोडीशी आता ग्राउंड्स म्हणजे राहिलेले नाही. त्यामुळे प्रत्येक संघाला सराव करणं, प्रॅक्टिस करणं आणि वैयक्तिक आपण पाहिलं तर घरची जबाबदारी असते, ते सुद्धा आपण बघितलं तर स्वीकारत असता असं तिथे वेळ मिळत नाही. तरी पण काय वाटते तुम्हाला की अस्किनपाडा संघाच्या समोर कशा प्रकारची बॉलिंग व्हायला हवी तुमची? नक्कीच चांगली करू, प्रयत्न करू. मग किती टार्गेट तुमच्यासाठी एक असेल की मग ते तुम्हाला बरोबर समजून येईल की आम्ही या टार्गेटपर्यंत रोखू शकतोय? 40+. 40+ पर्यंत. मग आज याच मैदानावर खेळण्यासाठी आल्यात क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाची चर्चा नक्कीच या वसई तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये होते, पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे आणि संपूर्ण ऑल ओव्हर ऑर्गनाइजमेंट सिस्टमॅटिक पाहायला मी ते काय म्हणशील? अतिशय सुंदर आहे. ट्रॉफीच्या बद्दल काय मत आहे आणि बाबूदादांचे कसे आभार व्यक्त करणार तुम्ही? त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन. नक्कीच आयोजन चांगलं केलंय. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. कर्णधार होते हे चिंचोटी असरोटी दुधाई स्पोर्ट्स या संघाचे. जाणून घेतल्या प्रतिक्रिया. जिथे आपण पाहिलं तर टॉस जिंकला गेला एकदंत स्पोर्ट्स मस्किनपाडा या संघानं आणि डिसाईड केलं आहे की बॅट फर्स्ट चेस केल्या जातील धाव आणि त्या कशा प्रकारे केल्या जातात त्याचं धाव तर वर्णन ऐकवण्यासाठी सज्ज झालेत मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम पायगाव मिस्टर विजय भोये. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. यावेळेस आपण पाहिलं तर हा पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. राकेश गुवारी आहे गोलंदाजाचा. लक्ष आपण पाहिलं तर लक्ष आहे फक्त आणि फक्त 17 धावांचं. 18 मध्ये बनवायचे 17. कालच्या दिवसामध्ये देखील असा एक लूज स्कोरिंग सामना झाला होता. पानखंड वर्सेस साई कृपा स्फोट राजावली, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर साई कृपा संघ जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये देखील 18 मध्ये 19 धावा देखील झाल्या नाही नागले टीमला. भरपूर रेकॉर्ड आहे या मैदानावरती, परंतु जो संघर्ष करतोय ना त्याचा मात्र विजय नक्कीच होतो या मैदानावरती. यावेळेस आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तर आणखी एक चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय.
राकेशचे चांगले बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. 18 मध्ये बनवायचे आहेत 17, परंतु 2 चेंडू मात्र या ठिकाणी डॉट आलेत. हॅप ट्रॅकर बॉल, पुलचा फटका, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र पकडली गेले. पहिला धक्का बसतोय सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमला. हर्षद लाखात मात्र आउट. धन्यवाद. अडीच पहिला धक्का बसला या ठिकाणी सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमला. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये विकास वायडा आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने देखील केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. मिस टाइम फटका झाला होता. शॉर्ट मिडॉनला मात्र चेंडू मात्र रवाना होतो. एक सिंगल धाव विकासच्या बॅटमध्ये या ठिकाणी येते आणि धाव फलकाला सुरुवात झाली. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती विनोद रायात आहे. राकेश गुवारीचा हा पुढचा बॉल. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साईडला. मिडविकेटच्या दिशेने चेंडू मात्र रवाना झाला होता. धाव संख्या 1 ने पुढे सरकली ते म्हणजे जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल येतोय. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. मॅच अगदी बनवलं या ठिकाणी. 18 मध्ये 17 धावांची आवश्यकता होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर फक्त पहिल्या ओव्हरमध्ये राकेशनं 2 धावा दिलेत. आता मात्र 12 चेंडू जिंकण्यासाठी 15ची गरज. बारा चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये चेतन फॉरफ. ऑन स्ट्राईक वरती विनोद रायात. फटका यावेळेस फसलाय, परंतु आपण पाहिलं तर मिस टाइम फटका झाला होता. तर टेअर सर्कलच्या वरून हा फटका मात्र ऑन साइडला केला होता विनोदनं, परंतु मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलक हळूहळू मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलंय 3 या आकड्यावरती. चेतन षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होतोय. ऑन स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहिला तर विकास वायडा एक घातक फलंदाज आहे. चेतनच्या विरोधामध्ये विकासचा कसा खेळ राहील हे देखील पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. गॅप मध्ये चेंडू जाईल एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार आलाय हा चौकार. धन्यवाद अडीजे.
आता मात्र 10 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 10ची गरज. 10 बॉल 10. चौकार या ठिकाणी आलाय. थोडंसं प्रेशर मात्र बिल्डअप केलं होतं ते रिलीज झालंय बॅटिंग करणाऱ्या टीमवरच, कारण विकास वायडा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याने पेश केलाय चौकार आणि चौकारांना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नैसर्गिक ग्राउंडची साफसफाई या ठिकाणी केली जाते. छोटस वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. दहा बॉल 10ची गरज आहे. 10-10ची ट्रेन मात्र या ठिकाणी पकडावा लागेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर बिरसा मुंडा ट्रॉफीवरती नाव कोरायचं असेल तर या ठिकाणी सह्याद्री बापाने टीमला यावेळेस मिस टाइम फटका. ओ हो झेल ड्रॉप मिस्टेक झाली या ठिकाणी. एसटी रक्षकांना थोडेसे दूर होते आणि झेल आपण पाहिला तर थोडासा मात्र अवाक्यापासून दूर राहिला. विकासला देखील ठाऊक होता आपला खेळ मात्र या ठिकाणी खल्लास झाला की काय, परंतु नाही. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र सुटली गेली. जीवनदान मिळालं गेलंय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मिस्टाम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय यावेळेस डिक्लरेशन झोन मध्ये. मिळेल फक्त एक सिंगल. आता मात्र 8 मध्ये बनवायचे आहेत. 8. मॅच हळूहळू मात्र क्लोज येऊ लागलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट चेंडूंची गरज आहे, नाहीतर मग विकेटची. विकेटच्या शोधामध्ये आहे यावेळेस गोलंदाज चेतन बरब, परंतु विकेट मिळत नाहीये त्याला, कारण विकासच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर एक चौकार आलाय. एक बॉलवरती संधी त्यांनी मिळवली होती विकासला आऊट घेण्याची, परंतु एसटी रक्षकांना थोडीशी मात्र मिस्टेक झाली. झेल त्या ठिकाणी झाली ड्रॉप. जीवनदान मिळायला गेले. कदाचित विकास वाड्याची विकेट मिळवली असती तर मग आणखी प्रेशर जरूर या ठिकाणी बिल्डअप झाला असता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. यावेळेस विनोद रायत ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साईडला. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु थांबवला गेला या ठिकाणी विकासनं. गुड फिल्डिंग. काऊ कॉर्नरच्या दिशेनं एक सिंगल धाव पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 7 मध्ये बनवायचे 7. विकास ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅटमधनं एक चौकार जरूर आलाय. 7 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हातांनी ओ हो या ठिकाणी आपण पाहिलं तर नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु प्रयत्न या ठिकाणी फसला गेला. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र 2 धावा या ठिकाणी आल्या. आता मात्र 6 बॉल जिंकण्यासाठी 5ची गरज. चांगले प्रयत्न या ठिकाणी केलेत. 18 मध्ये बनवायच्या होत्या 17, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅच अगदी शेवटच्या ओव्हर पर्यंत आलाय. असं वाटलं होते की मग 2 ओव्हरमध्ये हा सामना फिनिश केला जाईल, परंतु स्ट्रगल करावं लावलंय या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमनं बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये, विनोद रायत आणि विकास वायडा. सध्या तरी स्ट्रगल करतायत या 17 धावा बनवण्यासाठी. यावेळेस चेंडू शिल्लक आहे त्यांच्याकडे 6 आणि 6 मध्ये बनवायचे 5 धावा. घेऊया एक छोटासा आपण डीजे ब्रेक.
आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 6. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहिला तर विनोद रायात. म्हटलं जातं ना, तुमचा सराव जर चांगला असेल तर तुम्हाला कोणी कामयाब होण्यापासून थांबवू शकत नाहीये. पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पकडतोय झेल. चेतन बरफ त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून हा झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. पहिल्या बॉल वरती विकेट मात्र प्राप्त केले या ठिकाणी आदित्यनं. धन्यवाद अडीचे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिला तर दुसरा धक्का बसलाय सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमला. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. सध्या तरी गोलंदाजाचा बोलबाला या ठिकाणी वाढलाय. गोलंदाजासाठी एवढंच म्हणेन, थकले जरी पंख तरी उडावं लागेल, येत्या संकटात तुला भिडावं लागेल. जिंकल्यावर गर्दी तुझ्यासोबत असेल, पण संघर्षात एकटं तुला या ठिकाणी लढावं लागेल. बघूया, लढाई तर चालू आहे. पहिल्या बॉलवरती मिळवले विकेट आदित्यानं. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर निश्चितच टीमर टाकला गेलाय आणि त्याच्यावरती पायच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील पूर्ण केली आहे. सॉरी, बॅटला चेंडू स्पर्श झालाय, म्हणजेच बॅटरच्या खात्यामध्ये ही एक धाव जाईल. आता मात्र 5 मध्ये बनवाव्या लागतील 3. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज आहे विकास. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नेम धरून गेम करायचा होता. कालच्या दिवसामध्ये असे भरपूर नेम लागले गेले पानखंडा स्पोर्ट टीमच्या माध्यमातून. जवळजवळ 3 ते 4 फलंदाज त्यांनी रनआउटच्या स्वरूपामध्ये डायरेक्ट हिट करून बाद केले होते. तसाच खेळ मात्र या ठिकाणी देखील करायचा होता गावदेवी स्पोर्ट कामन टीमला. आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 2ची गरज. हेमंत ऑन स्ट्राईक. ओ हो हो हो, या ठिकाणी काय घडलंय तर फर्निचर उद्ध्वस्त झालंय. फलंदाज बाद, हेमंत आउट. धन्यवाद डीजे. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 3 आणि 3 मध्ये 2. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. मॅच ने देखील काटा बदलला या ठिकाणी. कदाचित या ठिकाणी आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा जर नाही आल्या असत्या तर या ठिकाणी आणखी धावा मात्र वाचू शकल्या असत्या. आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आहे आणि तो खर्च कसा पद्धतीने करावा या ठिकाणी त्याच्यावरती देखील खूप चांगलं लक्ष केंद्रित केलंय गोलंदाज आदित्य. षटकातील पुढचा बॉल एवढे हलक्या हाताने मात्र हो 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 हो, चुकी झाली. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. आज केतन किरकेने देखील चांगला खेळ केलाय. संघाचा संगनायक आहे आणि शोभे अशी कामगिरी त्याच्याकडनं देखील पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली झाली आणि ह्या मॅच मध्ये देखील चांगले होते. 2 चेंडू 1ची गरज. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर ओ हो हो ओ, पुन्हा एकदा नेम चुकला परंतु या ठिकाणी गेम देखील जिंकलाय सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमनं. हार्दिक गावदेवी स्पोर्ट कॉमन अँड कॉंग्रॅच्युलेशन सह्याद्री स्पोर्ट बापाने टीम.
विकास वायडा फ्रॉम कंपनी चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकले ते म्हणजे सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीमनं. आता मात्र सुरुवात झाली आहे दुपारच्या सत्राला आणि दुपारच्या सत्रातील पहिला मॅच आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील. दुधाई स्फोट असरोटी चिंचोटी आणि एक दंत स्फोट मस्किनपाडा म्हणजेच सुनील फागी फ्रॉम टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. घेऊ एक छोटासा आपण डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. परंतु त्यानंतर अगोदर एक महत्वाचे अनाउन्समेंट. विजयजी नेवळेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून देखील क्रांतीवीर बिरसा मुंडाला आर्थिक सहकार्य लाभलं गेलंय आणि जवळजवळ 6 दिवस जो आपण नाश्ता आपण पाहिला तो त्यांच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी दिला जातो. त्यांचं देखील खूप खूप